नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सिम्प्लिफाईड इयरबुक 2025 मधून काही वन लाइनर सराव प्रश्न बघणार आहोत। तर चला बघूया। यामध्ये पहिलाच प्रश्न आहे, कर्नाटक वक्फ मंडळाने कोणत्या किल्ल्यातील 17 स्मारके त्यांची मालमत्ता असल्याचा दावा केलेला आहे? तर बिदर। त्यानंतर आहे, राष्ट्रपती व सैन्य दलाच्या मुख्य कमांडर द्रौपदी मुर्मू यांनी 7 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या विमानवाहू युद्धनौकेवरून प्रवास केला? तर INS विक्रांत आहे। त्यानंतरचा प्रश्न, चौथी LG हॉर्स पोलो कप 2024 ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर लडाख या ठिकाणी पार पडली। त्यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरास बंदी घालणारा कायदा आणण्याची योजना जाहीर केलेली आहे? तर ऑस्ट्रेलिया। त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशातील बुरखाबंदी 1 जानेवारी 2025 पासून अधिकृतपणे लागू होणार आहे? तर स्वित्झर्लंड, म्हणजे झाली असणार आता। कोणत्या देशातील बुरखाबंदी 1 जानेवारी 2024 पासून अधिकृतपणे लागू होणार? तर स्वित्झर्लंड। त्यानंतरचा प्रश्न आहे, सिक्कीम सरकारने 5 नोव्हेंबर 2024 पासून कोणत्या महानगरपालिका अंतर्गत खाजगी आणि सरकारी दोन्ही वाहनासाठी सम-विषम वाहतूक हालचाल लागू केली? तर गंगटोक। त्यानंतरचा प्रश्न आहे, बॅडमिंटनपटू PV सिंधूने कोणत्या ठिकाणी PV सिंधू सेंटर फॉर बॅडमिंटन अँड स्पोर्ट्स एक्सलन्स ही अकादमी सुरू केलेली आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने विशेषतः भारतीय पर्यटकांसाठी फास्ट ट्रॅक व्हिसा योजना सुरू केलेली आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशाने विशेषतः भारतीय पर्यटकांसाठी फास्ट ट्रॅक व्हिसा योजना सुरू केलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न, मध्य प्रदेशासोबत कोणत्या राज्याने चित्त्याच्या संवर्धनासाठी संयुक्त कॉरिडॉर व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे? तर राजस्थान। आणि आता 26 जानेवारी 2025ला मध्य प्रदेश सरकारचा जो चीर-रथ होता तर तो चिता संवर्धनासंदर्भातच होता, लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात उदार परोपकारी म्हणून एडेलघ्यूर फिलॅन्थ्रॉपी लिस्ट 2024 मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर शिव नाडर। त्यानंतरचा प्रश्न, पोचुरी नागा जमातीची वस्ती असलेल्या चेलुरीला नागालँडचा 17वा जिल्हा म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आला आहे। फेक जिल्ह्यातून वेगळा करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा प्रश्न, नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी शिल्प समागम मेळा 2024 आयोजित करण्यात आला होता? तर नवी दिल्ली। त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या भारतीय टेबल टेनिसपटूने WTT फिल्डर करारसह 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले? हरमीत देसाई। राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 पुन्हा लागू करण्यात यावे असा ठराव कोणत्या विधानसभेने 6 नोव्हेंबर 2024 रोजी मंजूर केलेला आहे? तर जम्मू काश्मीर। कारण विशेष राज्याचा दर्जा असणारी कलम 370 ही जम्मू काश्मीर संदर्भातच होती, जे 2019 मध्ये हटविण्यात आलेली आहे। तर त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या देशामध्ये भारतीय तिरंदाज अतनु दासने इंडोर तिरंदाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले? तर स्वित्झर्लंड देशामध्ये। त्यानंतर, पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने दीपम 2.0 योजना सुरू केली? तर तेलंगणा राज्य सरकारने दीपम 2.0 योजना सुरू केलेली आहे 5 पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी। त्यानंतरचा प्रश्न बघूया, 7व्या राष्ट्रीय पोषण माह 2024चा समारंभ 30 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडला? तर झारखंडमधील रांची या ठिकाणी पार पडला। हा महत्त्वाचा आहे प्रश्न। 2025 मध्ये कोणत्या देशाला भारताकडून MVR 1.6 अब्ज मदत मिळवण्याची अपेक्षा आहे? तर फिजी या देशाला भारताकडून 2025 मध्ये भारताकडून
MVR 1.6 अब्ज मदत मिळण्याची अपेक्षा फिजी या देशाला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, अमेरिकेच्या कोणत्या शहरातील सार्वजनिक शाळांना इतिहासात पहिल्यांदाच दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली? न्यूयॉर्क या शहरातील सार्वजनिक शाळांना इतिहासात पहिल्यांदा दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे देशभरातील विद्यार्थ्यांना विविध परीक्षांच्या तयारीसाठी कोणत्या पोर्टलद्वारे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे? तर साथी, त्या पोर्टलचं नाव काय आहे? साथी, सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम असं त्याचं पूर्ण रूप आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, रशियाला युक्रेन विरोधी युद्धामध्ये मदत केल्याबद्दल कोणत्या देशाने 19 भारतीय खाजगी कंपन्या आणि 2 व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत? तर अमेरिका या देशाने रशियाला युक्रेन विरोधी युद्धात मदत केल्याबद्दल कोणत्या देशाने 19 भारतीय खाजगी कंपन्या आणि 2 व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत? तर अमेरिका देशाने. त्यानंतरचा प्रश्न, 31 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झालेल्या टी.पी. गोपालन नंबियार यांनी कोणत्या वर्षी ब्रिटिश फिजिकल लॅबोरेटरी समूहाची स्थापना केली होती? तर 1963 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे, दहशतवाद विरोधी आणि गुन्हेगारी कारवायामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गृह मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला सन्मानित केले? तर आसाम सरकारच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, MBZUAI ने विकसित केलेल्या प्रगत मुक्त स्रोत हिंदी लार्ज लँग्वेज मॉडेलचे नाव काय आहे? तर नंदा नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न, अमिताभ बच्चन यांनी 28 ऑक्टोबर 2024 रोजी अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या 100व्या जयंतीनिमित्त हैदराबादमध्ये कोणाला ANR राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले? चिरंजीवी. त्यानंतरचा प्रश्न आहे, तांत्रिक सहकार्याद्वारे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणत्या देशाच्या पर्यावरण, वाहतूक आणि दळणवळण विभागाद्वारे भागीदारी केलेली आहे? तर स्वित्झर्लंड. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने निवडक रुग्णालयामध्ये 14 वर्षाखालील मुलांसाठी मोफत कर्करोग उपचार जाहीर केलेला आहे? तर नेपाळ या देशाने निवडक रुग्णालयामध्ये 14 वर्षाखालील मुलांसाठी मोफत कर्करोग उपचार जाहीर केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, गृहमंत्री अमित शहा यांनी सहज जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी सुरू केलेल्या मोबाईल ॲपचे नाव काय आहे? तर नागरी नोंदणी प्रणाली असं आहे. गृहमंत्री अमित शहा, लक्षात ठेवायचं, यांनी सहज जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी सुरू केलेल्या मोबाईल ॲपचे नाव काय आहे? नागरी नोंदणी प्रणाली, CRS. त्यानंतरचा प्रश्न, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये नवी दिल्ली येथे कोणाच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 रुपयाच्या स्मृती नाण्याचे अनावरण केले? तर माताजी निर्मला देवी यांच्या जन्मदिनानिमित्त 100 रुपयाच्या स्मृती नाण्याचे अनावरण केले. त्यानंतर त्या सहज योगा धार्मिक चळवळीच्या संस्थापिका सुद्धा आहेत. माताजी निर्मला देवी ह्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आई आहेत. सहज योगा धार्मिक चळवळीच्या संस्थापिका सुद्धा आहेत त्या. त्यानंतरचा प्रश्न, क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला मॅथ्यू वेड कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे. त्यानंतरचा प्रश्न, हिमाचल प्रदेशातील कोणत्या शहरात राज्यातील पहिल्या डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले? हिमाचल प्रदेशातील कोणत्या शहरात राज्यातील पहिल्या म्हणजे हिमाचल राज्यातील पहिली डिजिटल लायब्ररी आहे? तर बिलासपूर या शहरामध्ये आहे. हिमाचल प्रदेशातील हे त्या राज्यातील पहिली डिजिटल लायब्ररी आहे, बिलासपूर. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आहे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकवणारी महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर स्मृती मंधाना. त्यानंतरचा प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कोणत्या दिवशी एंड फॉर युनिटी 2024चे आयोजन करण्यात आले होते? ते 29 ऑक्टोबरला.
त्यानंतरचा प्रश्न, हरित तंत्रज्ञानाचा वापर करून शून्य कचरा मॉडेलमध्ये रूपांतरित होणाऱ्या राजस्थानमधील गावाचे नाव काय आहे? तर आंधी. हरित तंत्रज्ञानाचा वापर करून शून्य कचरा मॉडेलमध्ये रूपांतरित होणाऱ्या राजस्थानमधील गावाचे नाव काय आहे? तर आंधी नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न, अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपनी ॲपलचे उत्पादन असलेल्या आयफोनवर कोणत्या देशाने लागू केलेली बंदी उठवण्यात आलेली आहे? तर इराण. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने कुंदा जाळण्याच्या घटना रोखण्यासाठी राज्य विशिष्ट योजना लागू केलेली आहे? तर हरियाणा. 28 आणि 29 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे कोणत्या संस्थेने स्वावलंबन हे प्रमुख चर्चासत्र आयोजित केले होते? तर भारतीय नौदलाने. त्यानंतरचा प्रश्न आहे आईच्या स्तनपानाचा अधिकार आणि बाळाला स्तनपान मिळणे हे घटनेच्या कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचे पैलू आहेत असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे? तर केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अंगणवाडी मुख्य सेविकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आईच्या स्तनपानाचा अधिकार आणि बाळाला स्तनपान मिळणे हे घटनेच्या कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचे पैलू आहेत असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटलं आहे? केरळ. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने 29 ऑक्टोबर 2024 रोजी बरडा वन्यजीव अभयारण्य आणि बरडा जंगल सफारीचे उद्घाटन केले? तर गुजरात राज्य सरकारने. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी अंडर 23 कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 आयोजित करण्यात आली? तर तिराना, अल्बेनियातील तिराना या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न बघा, SPICE 2000 नावाचा गायडेड बॉम्ब कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर इस्रायल. त्यानंतरचा प्रश्न, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईटच्या अहवालानुसार 2023-24 मध्ये भारतातील किती मुले बालविवाहासाठी असुरक्षित आहेत? तर 11.5 लाख प्लस. त्यानंतरचा प्रश्न, NCPCR अहवालानुसार कोणत्या राज्यातील सर्वाधिक मुले बालविवाहासाठी असुरक्षित आहेत? तर उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न, मलेशियामध्ये झालेल्या सुलतान ऑफ जोहोर कप ज्युनियर हॉकी स्पर्धेत भारताने कोणते पदक जिंकले? कांस्य. मालदीवच्या नागरी सेवकांसाठी 34वा क्षमता निर्माण कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न, जगातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून कोणत्या कंपनीने ॲपलला अधिकृतपणे मागे टाकलेले आहे? तर न्यूदियाला आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये कोणत्या कंपनीने आपले भारत आणि दक्षिण आशिया मुख्यालय आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले? एअरबस. त्यानंतरचा प्रश्न बघूया, पेन्शन नियामक PFRDA ने कोणाची 17 ऑक्टोबर 2024 पासून राष्ट्रीय पेन्शन सिस्टम ट्रस्टच्या बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे? तर चित्रा जयसिन्हा यांची. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर प्रश्न आहे, FIFAच्या ताज्या क्रमवारी भारतीय पुरुष फुटबॉल संघाची सध्याची क्रमवारी काय आहे? ते 125. भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कोणत्या भारतीय समूहाने NVIDIA सोबत भागीदारी केलेली आहे? रिलायन्स इंडस्ट्रीजने. त्यानंतरचा प्रश्न, 23 वर्षाखालील कुस्ती विश्व चॅम्पियनशिपमध्ये 55 किलो 23 वर्षाखाली कुस्ती विश्व चॅम्पियनशिपमध्ये 55 किलो ग्रीको रोमन गटात कोणी कांस्यपदक जिंकले? विश्वजित मोरे यांनी. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या संस्थेने ऑक्टोबर 2024 मध्ये उत्सर्जन अंतर अहवाल प्रसिद्ध केलेला आहे? संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. त्यानंतरचा प्रश्न बघूया, कोणत्या संस्थेने लीडरशिप समिट 2024चे आयोजन केलेले आहे? IIT गुवाहाटीने. त्यानंतरचा प्रश्न, आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात एशियाटिक सोनेरी मांजर दिसली आहे? आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात एशियाटिक सोनेरी मांजर दिसली आहे? मानस राष्ट्रीय उद्यान. त्यानंतरचा प्रश्न,
इंडियन कौन्सिल फॉर कल्चर रिलेशन्सने कोणत्या शहरामध्ये बौद्ध भिक्षू आणि विद्वानांची परिषद आयोजित केली होती? तर श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने सरकार संभाव्य सुरक्षा धोक्यामुळे नागरी सेवकांना त्यांच्या कार्यालयातील संगणकावर व्हॉट्सअप, WeChat आणि गुगल ड्राईव्ह सारखे लोकप्रिय ॲप्स वापरण्यात बंदी घातलेली आहे? तर हाँगकाँग या देशाने नागरी सेवकांना त्यांच्या कार्यालयातील संगणकावर व्हॉट्सअप, WeChat आणि गुगल ड्राईव्ह यासारखे लोकप्रिय ॲप्स वापरण्यास बंदी घातलेली आहे. तर ते देश कोणते? हाँगकाँग आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण, कोणत्या संस्थेने STEM कार्यक्रमाद्वारे ईशान्य भारतातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक सोबत भागीदारी केलेली आहे? IIM शिलाँगने. कोणत्या संस्थेने ऑक्टोबर 2024 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल प्रसिद्ध केला? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. त्यानंतरचा प्रश्न आहे, लेझर इंटरफेरोमीटर स्पेस अँटेना मिशन हा नासा आणि कोणत्या अंतराळ संस्था यांच्यातील सहयोगी प्रकल्प आहे? तर नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी ह्या दोन्ही संस्थांचा एक सहयोगी प्रकल्प आहे लेझर इंटरफेरोमीटर स्पेस अँटेना, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, ऑक्टोबर 2024 मध्ये बिहारच्या पहिल्या ट्रायपोर्टचे उद्घाटन कोठे झाले? तर बिहेता या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, 1960च्या दशकातील TV मालिकेत कोणती भूमिका साकारणारे ज्येष्ठ अमेरिकन अभिनेते रॉन एली यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले? टार्झन हे नाव आहे त्यांचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्कायस्कॅनरच्या सर्वात अलीकडील ट्रॅव्हल ट्रेड रिपोर्टनुसार कोणते शहर 2025 मध्ये भारतासाठी सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलेले आहे? तर मेघालयमधील शिलाँग. त्यानंतरचा प्रश्न, गुगलने कोणाची नवे मुख्य तंत्रज्ञ म्हणून नेमणूक केलेली आहे? प्रभाकर राघवन IIT मद्रासचे माजी विद्यार्थी आहेत. कोणी ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप अवॉर्ड 2024 जिंकला आहे? तर उर्मिला चौधरी नेपाळचे आहेत. 14वी अखिल भारतीय नागरी संरक्षण आणि गृहरक्षक परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर गांधीनगर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, दक्षिण कोरियाच्या ग्रेट हँगंग म्हणजे हान नदी प्रकल्पापासून प्रेरित होऊन व्यावसायिक वापरासाठी कोणता नदीकाठ विकसित करण्याचे तेलंगणा सरकारचे उद्दिष्ट आहे? तर मुशी हा नदीकाठ आहे तो विकसित करण्याचे तेलंगणा सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न, ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या भारतीय दूतावासात प्रवासी परिचय 2024 कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? तर सौदी अरेबिया. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने 22 ऑक्टोबर 2024 रोजी महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या वेळी प्रत्येक महिन्याला 1 दिवसाची रजा जाहीर केली? तर ओडिशा सरकारने. त्यानंतरचा प्रश्न आहे, क्रेपिडियम असामिकम नावाची नवीन ऑर्किड प्रजाती आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सापडली? तर दिब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यानामध्ये. तर आपला दुसरा प्रश्न सुद्धा तयार होतो, दिब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यात. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या संस्थेने हवामान बदल आणि जैवविविधता हानी हाताळण्यासाठी नॅचरल रिस्टोरेशन कायदा लागू केला आहे? युरोपियन युनियनने. त्यानंतरचा प्रश्न, तामिळनाडूतील कोणत्या जिल्ह्यात विजयनगर राज्याचे 16व्या शतकातील ताम्रपटाचे शिलालेख सापडले? तर तिरुवल्लूर या ठिकाणी. त्यानंतर चा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाने कार्यकारी DGP अनुराग गुप्ता यांना हटविण्याचा आदेश दिल्यानंतर कोणाची झारखंडच्या नवीन DGP पदी नियुक्ती करण्यात आली? तर अजय सिंह यांची. त्यानंतरचा प्रश्न, 24वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप कोणत्या गटाने आयोजित
कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर गोवा या ठिकाणी 24वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 24व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 चे कोणते राज्य एकूण विजेते ठरले? तर कर्नाटक. कोणत्या राज्यामध्ये कॉलेजिन ट्रिपुरिझम ही एक नवीन ऑर्किड प्रजाती सापडली? त्रिपुरामध्ये. कोणत्या देशाने हेलिकॉप्टरने हवेतून जमिनीवर मारा करणारे इजडेलिये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे? तर रशिया या देशाने. कोणत्या राज्य सरकारने 18 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयामध्ये तीव्र मूत्रपिंडांच्या रोखण्यासाठी मोफत डायलिसिस सेवा जाहीर केली? तर हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न, 9,000 कोटी धावा करणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे? विराट कोहली. त्यानंतरचा प्रश्न, एशियन डेव्हलपमेंट बँक कोणत्या संस्थेच्या सहकार्याने अमरावती प्रकल्पाच्या फेज 1 च्या विकासासाठी 1.6 अब्ज डॉलर देण्यास वचनबद्ध आहे? तर जागतिक बँक. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, कोणत्या देशाने आपल्या व्हिजन 2030 योजनांचा एक भाग म्हणून मजुरी संरक्षण सुनिश्चित करणे आणि प्रवासी कामगारांच्या मानवी हक्काचे रक्षण करणे या उद्देशाने मुसानेद ही डिजिटल व्यासपीठ सुरू केलेली आहे? तर सौदी अरेबिया या देशाने. त्यानंतरचा प्रश्न, पुरातत्वशास्त्रज्ञांना कोणत्या ठिकाणी 2000 वर्ष जुने सांगाडे आणि होली ग्रेल सारखी दिसणारी एक गुप्त कबर सापडली आहे? तर पेट्रा जॉर्डन या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2024 अहवाल प्रकाशित केला? तर आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने. त्यानंतरचा प्रश्न, भारताने 18 ऑक्टोबर 2024 रोजी कोणत्या देशाला 33 टन वैद्यकीय साहित्याच्या स्वरूपात मानवतावादी मदत पाठवली आहे? लेबनॉन. कोणत्या देशातील बुसवेल्ड इग्नियस कॉम्प्लेक्समधील 2 अब्ज वर्ष जुन्या खडकामध्ये संशोधकांना जिवंत सूक्ष्मजंतू सापडले आहेत? दक्षिण आफ्रिका. त्यानंतरचा प्रश्न, कोणती कंपनी जागतिक आर्थिक मंचाच्या ग्लोबल टाईट हाऊस नेटवर्कमध्ये सामील झालेली आहे? तर ज्युबिलंट इग्निविया गुजरातमधील आहे. कोणत्या राज्यातील मदरसा एज्युकेशन बोर्डने राज्यातील 416 मदरशामध्ये संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर उत्तराखंड या राज्याने संस्कृत हा विषय जे राज्यातील मदरसा एज्युकेशन बोर्ड आहे तिथं लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 416 मदरशामध्ये संस्कृत हा विषय अनिवार्य विषय म्हणून लागू करण्याचा निर्णय उत्तराखंडने घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. गुरप्रीत पाल सिंगने ग्रीसमध्ये क्रेते येथे येशिओ जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर सुवर्णपदक. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील कोणत्या खाजगी क्षेत्रातील बँकेने 15 ऑक्टोबर 2024 रोजी सिंगापूरमध्ये बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी आपल्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केले? तर HDFC बँक. त्यानंतरचा प्रश्न, उत्तर कोरियाच्या नवीन संविधानात कोणत्या देशाची अधिकृतपणे शत्रू राज्य म्हणून व्याख्या करण्यात आली? तर दक्षिण कोरिया. त्यानंतरचा प्रश्न आहे, ISSF विश्वचषक फायनलमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक कोणी जिंकले? अखिल सेओरान. सहारा आफ्रिकेतील अल्पबहुसंख्याक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणता उपक्रम स्थापन करण्यात आला? तर TRWS हा उपक्रम सुरू करण्यात आला. कोणत्या राज्य विधानसभेने 14 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारला वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 मागे घेण्याची विनंती करणारा ठराव मंजूर केला? तर केरळ. त्यानंतरचा प्रश्न, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन केले? विशाखापट्टणम. त्यानंतरचा प्रश्न, भारतासाठी मालदीवने नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एशात अजिमा यांची. त्यानंतर देशातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचा भूमिपूजन सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडला? तर मुंबईतील मानखुर्द या ठिकाणी.
त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली? तर डॉक्टर सदानंद मोरे यांची राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? डॉक्टर रवींद्र सोबणे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या शहराला सार्वभौम संपत्ती निधीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून घोषित करण्यात आले? अबुधाबी. त्यानंतरचा प्रश्न, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंडला जागतिक स्तरावर बालकांना आरोग्य आणि पोषण सहाय्य प्रदान करणारा भारत कितवा सर्वात मोठा पुरवठादार आहे? तर तिसरा. त्यानंतरचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2021 मध्ये भेट दिलेली चांदीचे मुकुट कोणत्या देशातील जेसोरेश्वरी मंदिरातून चोरीला गेले आहे? तर बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न, कोमोडो ड्रॅगन या सरड्याच्या सर्वात मोठ्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या देशाने 2025 मध्ये कोमोडो नॅशनल पार्क आंशिक बंद करण्याची योजना आखलेली आहे? तर इंडोनेशिया. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने संयुक्तपणे टॉर्च मिसाईल विकसित केले आहे? जर्मनी आणि स्वीडन. त्यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या राज्याच्या टपाल सर्कलने उद्योग आणि परोपकारातील रतन टाटा यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी एक विशेष कवर जाहीर केले? तर बिहार. त्यानंतरचा प्रश्न, पार्टनरशिप फॉर कार्बन अकाउंटिंग फायनान्सियन्समध्ये सामील होणारी पहिली भारतीय बँक कोणती? युनियन बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा प्रश्न, ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या देशाने तैवान विरुद्ध ॲनाकोडा रणनीती वापरली आहे? तर चीन. कोणत्या देशाने किंजल नावाचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित केले? रशिया. त्यानंतरचा प्रश्न आहे, फाटा-बायंग जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर मंदाकिनी नदीवर आहे फाटा-बायंग जलविद्युत प्रकल्प. लक्षात ठेवायचं. कोणत्या संस्थेने हवामान, ऊर्जा आणि पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि प्रभाव यावर लक्ष केंद्रित करणारी क्लायमेट इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे? तर अलाहाबाद विद्यापीठ. त्यानंतरचा प्रश्न, सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? अनुभव. ओडिशामध्ये बिबट्यांची कोणती दुर्मिळ प्रजाती सापडली? तर ब्लॅक पॅन्थर. त्यानंतरचा प्रश्न, 6 ऑक्टोबर 2024 रोजी हिमाचल प्रदेशने अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय? तर संकल्प. 8 ऑक्टोबर 2024 रोजी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेला आंद्रेस इनिएस्टा कोणत्या देशाचा आहे? स्पेन या देशाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारताच्या कोणत्या शेजारील देशाने संविधान सुधारणा आयोग स्थापन केलेला आहे? तर बांगलादेश यांनी. आपण सिम्प्लिफाईड इयरबुक 2025 मधून हे प्रश्न रिवाईज करत आहोत. त्यानंतरचा प्रश्न बघूया, कोणत्या ठिकाणी 10 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन करण्यात आले? मुंबईतील चर्नी रोड या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी आर्थिक बक्षिसे देऊन राज्यभरामध्ये वनसंवर्धनाचा विस्तार करण्यासाठी कोणत्या राज्याने ग्रीन प्लस योजना सुरू केलेली आहे? ते मेघालय राज्याने. कोणत्या जिल्ह्यातील निमगाव खंडोबा मंदिरासाठी रोपवे साकारण्यात येणार आहेत? तर खेड तालुक्यात, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये. त्यानंतर कोणत्या देशाने फताह-2 नावाचे हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे? ते इराण. त्यानंतरचा प्रश्न, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी कोणत्या धरणातील रविशंकर जलाशयावर जलजागर महोत्सवाचे उद्घाटन केले? तर गांगरेल धामतरी या ठिकाणी. त्यानंतर कोणत्या राज्य सरकारने अलीकडे विद्यार्थिनींसाठी निजुत मोहिना योजना सुरू केली? तर आसाम राज्य सरकारने विद्यार्थिनींसाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे, ॲमेझॉनची कोणती प्रमुख उपनदी 122 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर गेली आहे? निग्रो नदी. ॲमेझॉन ही नदी आहे, अमेरिकेमध्ये आहे. ॲमेझॉनची कोणती एक प्रमुख उपनदी 122 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर गेलेली आहे? ते निग्रो नदी. त्यानंतरचा प्रश्न, चेंचस आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेशमध्ये. त्यानंतरचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात बायो CNG
प्लॅन्ट बायो CNG प्लॅन्ट असलेल्या लाल टिपरा गोशाळेचे उद्घाटन केले? तर मध्य प्रदेशातील ग्वालेर या ठिकाणी. त्यानंतर कोणत्या राज्याने नागरी उपविभागाच्या विद्यमान व्यवस्थेच्या जागी जिल्हा प्रशासनामध्ये सहजिल्हा ही संकल्पना सुरू केली आहे? तर आसाम. त्यानंतरचा प्रश्न, फिफा वर्ल्ड कप 2026 आणि फिफा महिला वर्ल्ड कप 2027चे अधिकृत प्रायोजक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर लाहिज म्हणून दिलेला LAYS लाहिज. भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उद्घाटन केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 1 वर्षाची बंदी घातलेला प्रवीण जयविक्रमा कोणत्या देशाचा आहे? श्रीलंका या देशाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या संस्थेने भविष्यातील महामारीची तयारी आणि आणीबाणीच्या प्रसार कृतीसाठी फ्रेमवर्क नावाचा अहवाल प्रसिद्ध केला? तर नीती आयोगाने. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी रेटिनल टियर्स आणि डायबेटिक रेटिनोथेरपीवर उपचार करण्याची पद्धत विकसित केलेली आहे? IIT मद्रासने. त्यानंतरचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेली लिटल प्रेस्पार सरोवर कोणत्या खंडातील सर्वात जुने आणि सर्वोच्च टेक्टोनियन सरोवर आहे? ते युरोपमधील. त्यानंतर जुन्या डिझेल आणि पेट्रोल वाहनांना रद्द करण्यासाठी कोणत्या राज्याने नवीन कर सूट उपक्रम सुरू केलेला आहे? उत्तर प्रदेश. उरलेले वन लाईनर प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.